ताई हम्म. आता तर रक्षाबंधन आली परवा, मग राख्यांचं काय करते? आपण घेतलंय चांदीच्या राख्या आता मामाच्या मुलाला. बाई तो हे ना 10 रुपये टाकतो. 10 रुपये कोणी टाकतं का रक्षाबंधनाच्या दिवशी? आपण काय करशील मग त्याला? आता कोणती राखी म्हणशील? अगं आपण काय करू, तो 10 रुपये टाकतो ना, मग आपण 5ची राखी घेऊ त्याला. मग 5चा तर फायदा झाला पाहिजे ना आपल्याला. नुसतं राखी बांधून काय फायदा? अगं आता मामाच्या मुलाचं तर केलंच आपण फिक्स, पण मावशीच्या मुलाचं काय करते? 500 रुपये टाकतो ना, मग त्याच्यासाठी काहीतरी युनिक पाहिजे ना. मग बघू 5-50 रुपयाची राखी. अगं आता तर मामाच्या मुलाचं झालं, मावशीच्या मुलाचंही झालंच, आणि दादाचं तर हो पहिलेच झालं. आता उरलं कोण? कोण उरलं? अरे हा, काकाच्या मुला तर राहिलेच ना ग. अगं काकाच्या मुलाला बांधायचेच नाही आपल्याला. ते दरवेळेस काय म्हणता माहिती का, आल्या अवदसा कपडे घेऊन जाता, नाही तर मग पैसे घेऊन जाता आणि राख्या बांधता. त्याच्यामुळे आपल्याला बांधायचंच नाहीये. आपल्या मागून बोलतात ते. असं म्हणतात ते. जाऊ देत मेले, आपण आपल्या दादालाच बांधू ना, मग कशाला कुणाला बांधायची राखी? असंही हे पण म्हणत असतील ना.